तर झालं असं की मी येताना घेऊन आले खेकडे मार्केटमधून. तर आता मम्मी सांगते आहे की कशा पद्धतीने खेकडे आपण साफ करायचे आहेत, कसं ती बनवणार आहे, तर आपण बघूया. असं पकडणे आई करायचं काय? कसे असतात हे असे तोडायचे. हे असतात ना हे सगळं असं तोडून घ्यायचे. त्याला काय म्हणतात? डेंगे ना? डेंग्या. हे तोडून घ्यायचे सगळे. तिकडसून लागतात. आणि मग ते हे मोठं वाला कधी फोडायचं? ते मोठंवालं आहे ना, ते आमटीत ठेवायचं अख्खं. म्हणजे तू असं पकडणे त्याच्या त्या छोट्या छोट्या त्या डेंगे ते पहिला मोडून घेते आणि मग त्याचे जे मोठेवाले ते ऑलरेडी आपण असं तोडूनच आणतो मार्केटमधून, बरोबर ना? मग ते पूर्ण अख्खच्या अख्खं ठेवायचं आणि हे बाकी जे छोटे छोटे आहेत ते त्याचे तोडून घ्यायचे. ते तसेच ठेवायचे. छोटे छोटे आहेत ना, हे मिक्सरला लावायचे. थोडेसे मिक्सरला लावून घ्यायचे. त्याचं काय आहे पूर्ण घेतो. मग हे असं एकदा एक अख्खं तोडून दाखव कसं तोडायचं ते. ओके. हे असं ना डेंगे काढून झाल्यानंतर हे असं काढायचं. ओके. हे बघ. असे मग सगळे एक एक साफ करून घ्यायचे. साफ करून घ्यायचे स्वच्छ धुवून पाण्याने. आता हे क्रॅब्स मम्मीने पूर्णपणे एकदम स्वच्छ धुवून घेतलेत, पूर्ण साफ करून घेतलेत. आता हे असंच करून ह्याच्यामध्ये जे छोटे छोटे डेंगे आहेत ते तू हे करणार आहेस ना? म्हणजे हे जे छोटे छोटे जे डेंगे असतात ना, हे तर हे सगळं क्लीन केलं आहे, पूर्ण स्वच्छ करून घेतलं आहे. आणि हे जे छोटे छोटे जे डेंगे असतात ना, हे ती आता मिक्सरला वाटण करणार आहे ना. आणि वाटणामध्ये आता हे जे आपलं जनरल नॉर्मल वाटण असतं ह्याच्यामध्ये मम्मी काय काय टाकलं आहेस? हा घरगुती मसाला, ओलं खोबरं, सुकं खोबरं, कांदा हा चांगला परतून घेतला आहे. आणि ते वाटण आहे त्याच्यामध्ये घरगुती मसाला केला आहे आईने, मालवणी मसाला. तो मसाला याच्यामध्ये टाकला आहे. त्याच्यानंतर थोडा घरगुती गरम मसाला. जरा स्वादिष्ट होतं ना. आणि हळदी पण टाकायची ना? हळदी नाही टाकायची. हळदी नाही टाकत, फक्त मसाला टाकायचा आहे घरचा बनवलेला. आणि त्याच्यामध्ये फक्त गरम मसाला आणि आपला घरचा मालवणी मसाला फक्त तू टाकला आहे ना? ओके. आणि हे वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरला लावून. गरम करत ठेवलंय. आता काय टाकतोय आपण? हे तेल. ओके. तेल टाकलंय आणि त्यामध्ये कांदा. त्याचा थोडा गोल्डन ब्राऊन व्हायला पाहिजे ना कांदा. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचे.
एकदा लाल झाला ना ह्याचं हां काय थोडा मसाला टाकायचा आपण मालवणी मसाला ना. मालवणी मसाला टाकायचा म्हणजे थोडा कलर येतो. मालवणी मसाला टाकायचा आतमध्ये. कांदा साईड गोटायला तुम्हाला वास येतो. ब्राऊन झाला पाहिजे कांदा. तर आपण आणायचा तो कांदा. हां आता हा मसाला टाकणार आतमध्ये म्हणजे कसा कलर येतो ना जरा. मग ह्याच्यामध्ये हळद अजिबात नाही टाकायची. हळद तर आहेच पहिले ऑलरेडी. अच्छा मसाल्यामध्येच ऑलरेडी केली. आणि स्पेशल सांगायचं मेन्शन तर आईने हा मसाला पूर्णपणे घरी बनवलाय. आणि आई एक दिवस आपण रेसिपी टाकूया याच्यामध्ये की कसं बनवते घरी मसाला. हा फक्त मे महिन्यातच बनवते ना. आता हे पूर्ण वाटण आता हे सगळं वाटण टाकायचं. एकदम बारीक करून घेतलंय ना कांदा खोबऱ्याचं वाटण. वाटण झालं. कमी कलर असं पाणी थोडं घालायचं. डायरेक्टली त्याच्यामध्ये आता ते टाकते ना मोठे ते पूर्ण. ओके म्हणजे हे सगळे पूर्ण जे साफ करून ठेवले ते सगळं आता आतमध्ये सोडायचे आहे ना. फक्त ते छोटे छोटे जे त्याचे डेंगे ते मुले केले ते सगळं मिक्सरला लावायचे आणि त्याचा रस काढायचा आणि टाकायचा आतमध्ये. अच्छा ते म्हणजे पूर्ण ग्राइंड करून त्याचा रस काढायला लागेल. हे तरी किती वेळामध्ये शिजणार आहे पूर्ण? 5-10 मिनिटांमध्ये शिजून जातात. हे आता याच्यामध्ये घालायचं असं छोटे छोटे घालून. हां ओके आणि थोडंसं मिक्सरला लावायचं. ओके ग्राइंड करून घ्यायचं ना थोडं मिक्सरला. पाणी वगैरे टाकायचं का थोडं? थोडंसं पाणी टाकायचं का. ओके मिक्सर आता पूर्ण हे झालंय त्याचा रस आता पूर्ण काढून घेतलाय ना. पूर्ण जे मिक्सरला लावून घेतलेलं त्याचा रस झालाय तयार. ते टाकून द्यायचं. अच्छा म्हणजे हे पूर्ण सगळं हे करून झालं. असं रस बनवून घ्यायचं आहे. हे पूर्ण डेंगे जे तोडलेले त्याचा पूर्ण रस काढून घेतलाय. गाळून टाकायचं थोडा नाही तर काही कच असते ना आतमध्ये. ओके त्याच्यामध्ये आंबट वगैरे असं काही घालत नाही ना कोकम वगैरे? कारण ती सालं येतात ना नंतर त्याची. ते कसं कवच असतं ना म्हणून ते गाळावं लागतं. आणि मीठ एकदम शेवटला घालायचं का? मीठ घालायचं थोडंसं. मिठाचं म्हणतात तर तो घेत आता चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मीठ घालायचं. तरी शिजायला किती 5 ते 10 मिनिटं बस आहे ना एक उकळ द्यायची?
वाव किती यम्मी दिसते. कलर आलाय. आता हे फक्त एक उकळी येईपर्यंत हे करूया. आता उकळी येईपर्यंत हे बघा असे जे डेंगे वगैरे होतात मोठे असे हे असे शिजल्यानंतर असं होतात. सो आता हे झालेलं आहे पूर्णपणे. त्याच्यावरती गार्निशिंगसाठी थोडं तुम्ही कोथिंबीर वगैरे टाकून गार्निशिंग करू शकता. आणि दिस वन इज नाव रेडी टू ईट. वाव. ते भातासोबत वगैरे खूप रसा हा खूप छान लागतो. आणि पावसामध्ये तर खायला हा एकदम गरम गरम अजून मस्त लागतो. त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर हलकी पेरून यू कॅन सर्व. मालवणी स्टाईलमध्ये खेकडे.